Hi friends, in this video we are going to solve standard 10th subject maths 1 practice set 1.5. Practice set 1.5. Question number 1. Two numbers differ by 3. Two numbers differ by 3. The sum of the toys, the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. Two numbers differ by 3. The sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. So let आपल्याला या ठिकाणी दोन नंबर्स फाइंड करायचे आहेत. फाइंड द नंबर्स स्मॉलर नंबर्स अँड ग्रेटर नंबर्स. ओके, दोन नंबर्स फाइंड करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. त्या दोन कंडिशन कोणत्या आहेत ते आपण फाइंड करायचे आहेत. त्यावरून त्या दोन कंडिशन वरून दोन इक्वेशन तयार होतील आणि ते इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि ते इक्वेशन फाइंड केल्यानंतर ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, क्लियर. So let find the number. So let the greater number is greater number be x and the smaller number be y. आपण ग्रेटर नंबर काय कन्सिडर केलाय? x कन्सिडर केलाय. स्मॉलर नंबर काय कन्सिडर केलाय? तर y कन्सिडर केलाय. सो ओके, सो नेक्स्ट फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, from the first condition. First condition is two numbers differ by 3. Two numbers differ by 3 म्हणजेच दोन नंबर्स मध्ये डिफरन्स किती आहे? 3 आहे. दोन नंबर मध्ये डिफरन्स किती आहे? 3 चा आहे. सो डिफर म्हणजेच काय? फर्स्ट नंबर किती आहे? सो ग्रेटर नंबर इज x, स्मॉलर नंबर काय? y. म्हणजे आपण हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं x मायनस y तर किती येईल? 3 येईल. So therefore x minus y is equal to 3. Suppose this is equation 1. Next, second condition. From the second condition, second condition is the sum of the twice the smaller number. Twice the smaller number. Smaller number is y. Twice क्या होगा? 2y. Twice the smaller number and thrice the greater number. Thrice number greater number is x. थ्राइस म्हणजेच 3x. दोघांची काय केले? सम म्हणजेच ऍडिशन. कळलं या ठिकाणी? टॉईज द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. इज 19. सो देअरफॉर हीच इक्वेशन आपण असं लिहू शकतो 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इक्वेशन सेकंड. आपल्याला दोन इक्वेशन मिळाले आहेत. आता ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही क्रेमर्स रूल्स ही मेथड यूज करू शकता किंवा एलिमिनेशन मेथड्स यूज करू शकता. ओके, आपण या ठिकाणी एलिमिनेशन मेथड यूज करणार आहोत. या ठिकाणी बघा एक्सचा कोइफिशियंट इक्वल नाहीत, वायचे कोइफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. आपण वायचे कोइफिशियंट इक्वल करूया. या ठिकाणी किती आहे? वायचा कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. या ठिकाणी 1 आहे. म्हणजे आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला तर वायचे कोइफिशियंट काय होतील? इक्वल होतील. सो multiplying equation 1 by 2. So we get 2 into x, 2x, 2 into y, 2y, 2 into 3, 6 is equal to 3. So next equation second and third. Plus 2y minus 2y. Okay, coefficient equal झाले.
साइन डिफरंट आहे, तर साइन डिफरंट असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. सो ऍडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सो 3x plus 2y is equal to 19. 2x minus 2y is equal to 6 plus 3x plus 2x 5x plus 2y minus 2y get cancelled, or plus 2y minus 2y is 0. Okay, 19 plus 6 25. So therefore x is equal to 25 divided by 5. 5 ones are 5 5s are. So x is equal to 5. x ची व्हॅल्यू किती मिळाली, 5 मिळाली. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो प्लेस x is equal to 5 in equation 1. Equation 1. Equation 1 is x minus y is equal to 3. X minus y is equal to 3. Here x is equal to 5. X is 5 minus y is equal to 3. So therefore minus y is equal to 3 minus 5. 5 या साइडला घ्या, मायनस होतील. So therefore minus y is equal to minus 2. Minus y is equal to minus 2. Minus minus get plus. So y is equal to 2. Y is equal to 2. So therefore आपण दोन नंबर्स फाइंड केले, म्हणजे x इज ग्रेटर नंबर इज 5 आणि स्मॉलर नंबर इज y. आपले दोन नंबर्स फाइंड केलेले आहेत, ही झाली ग्रेटर नंबर्स, ही झाली स्मॉलर नंबर्स. आपल्याला काय विचारलं होतं, तर फाइंड द नंबर. सो देअरफॉर द रिक्वायर्ड numbers are 5 and 2. Understood? Okay. Next question. Example second. Complete the following activity. Complete the following. I am a rectangles. Find the values of x and y. Find my area and perimeter. I am a rectangles. हे रेक्टँगलच्या साइड दिलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट आपल्याला एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर फाइंड माय एरिया आहे. माय मीन्स रेक्टँगल. ओके, म्हणजे आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचा आहे आणि पेरिमीटर फाइंड करायची आहे. व्हॉट इज द गिवन, आपल्याला रेक्टँगलच्या साइड माहित आहेत, त्यावरून आपण दोन इक्वेशन फॉर्म करावे लागतील आणि ते इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो वी नो that the opposite sides of a rectangles are congruent. Opposite sides of a rectangles are congruent. कारण का हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या अपोजिट साइड कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल लेंथ असतात. The opposite sides of a rectangle are कॉन्ग्रुएंट लिहा किंवा आर ऑफ इक्वल लेंथ लिहा, काही चालेल. इक्वल लेंथ. सो देयरफॉर 4x minus y is equal to 2x plus y is equal to 8. दोन्ही अपोजिट साइड्स आहेत, दोन्ही इक्वल असणार आहेत. ओके, सो देयरफॉर 4x minus y is equal to 2x plus y plus 8. ओके, तर इक्वेशन सॉल्व करा. 4x 2x या साइडला घ्या, मायनस 2x होतील. हे मायनस y, हे प्लस y या साइडला घ्या, मायनस y होतील, इज इक्वल टू 8. सो 4x minus 2x minus y minus 2y इज इक्वल टू 8. ओके, नेक्स्ट आपण या इक्वेशनला असंच ठेवू शकता किंवा या इक्वेशनला 2 ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन काय तयार होईल, x minus y इज इक्वल टू 4. x minus y इज इक्वल टू 4. ओके,
किंवा आपण असंच ठेवून देऊया. इथे तुम्ही 2 ने डिवाइड केला तरी चालेल. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूया. नेक्स्ट x प्लस 4 इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 2y. x प्लस 4 इज इक्वल टू 2y. सो देअरफॉर x 2y या साईडला घ्या मायनस 2y होते. हे 4 या साईडला घ्या मायनस 4 होते. सो हे 2y मायनस 2y झाले. हे 4 या साईडला मायनस 4 झाले. हे झाले इक्वेशन सेकंड. इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 बघा या ठिकाणी y चे कोइफिशियंट इक्वल झालेले आहेत. y चे कोइफिशियंट 2 2 पण साइन सेम आहे. साइन सेम असेल तर आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो. साइन सेम असेल तर आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन. ओके सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. ओके सो 2x minus 2y is equal to 8. x minus 2y is equal to minus 4. आपण काय करतोय सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना सेकंड इक्वेशनचे साइन काय होतात चेंज होतात. प्लस से काय झालं मायनस, मायनस से प्लस, मायनस से प्लस. ओके 2x minus x is x. 2x minus 1x is 1x. Minus 2y plus 2y get cancelled. 8 plus 4 is equal to 12. 8 plus 4 is 12. आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 12. आता ही x ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा आणि y ची व्हॅल्यू फाइंड करा. ओके सो नेक्स्ट सबस्टिट्यूटिंग x is equal to 12 in इक्वेशन. कोणते इक्वेशन सिंपल आहे तुम्ही इक्वेशन सेकंड मध्ये ठेवा किंवा 1 मध्ये ठेवा कोणतेही चालेल. ओके इक्वेशन सेकंड इज x minus 2y is equal to minus 4. x minus 2y is equal to minus 4. Here x is 12. 12 minus 2y is equal to minus 4. Therefore minus 2y is equal to minus 4. हे प्लस 12 या साईडला घ्या मायनस 12 होतील. मायनस 2y is equal to minus 16. सेम साइन काय करतो आपण ऍडिशनला सेम साइन देतो. ओके सो देअरफॉर y is equal to minus 16 divided by minus 2. Minus minus get plus. So y is equal to 2 1s are 2 8s are. Answer is 8. 2 1s are 2 8s are. So x is equal to 12, y is equal to 8. आपण x आणि y चे व्हॅल्यू फाइंड केलेले आहेत. x and y चे व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. सो नेक्स्ट x is equal to 12, y is equal to 8. नेक्स्ट फाइंड माय एरिया म्हणजेच आपल्याला रेक्टेंगलचा एरिया फाइंड करायचा आहे पेरिमीटर. आपल्या एरिया फाइंड करण्यासाठी एरिया ऑफ रेक्टेंगल्स हा फॉर्म्युला माहित पाहिजे. कोणता फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टेंगल्स अँड पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल्स. सो एरिया ऑफ रेक्टेंगल इज लेंथ इनटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टेंगल इज लेंथ इनटू ब्रेथ म्हणजेच आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. ही झाली लेंथ. ओके तुम्ही एक्स अँड वायची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकता किंवा हे कोणतेही तुम्ही घेऊ शकता. दोन्ही इक्वल्स आहेत. ओके आपण हे घेऊया 2x प्लस वाय प्लस 8. ही झाली लेंथ आणि ही झाली ब्रेथ. ओके सो लेंथ इज इक्वल टू length of the rectangle is equal to 2x plus y plus 8. 2x plus y plus 8. 2 x is 12, y is 8 plus 8. 2 into 12 24. 8 plus 8 16. So is equal to length is 24 plus 16 is equal to 40. Length is 40. Next breadth.
ब्रेथ इज इक्वल टू 2y. 2y काय किंवा x+4 घेतला तरी चालेल. 2y. 2y is 8. 8 into 2, 16. So the breadth is equal to 16. So next, the area of rectangle. Area of the rectangle is equal to length into breadth. So length is 40. Length is 40. Breadth is 16. 16 4s are 64. 16 4s are 64. and हा 0. 640 square units. So area of rectangle is 640 square units. So area find केला. आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, पेरिमीटर फाइंड करायचं आहे. सो द perimeter of the rectangle is equal to, formula is 2 in bracket L plus B. 2 in bracket L plus B. 2. L is equal to 40. B is equal to 16. So 2. 40 plus 16, 56. So 2 into 56 is equal to 112 पेरिमीटर. युनिट काय येईल, या ठिकाणी युनिट कोणतेही दिले नाही तर काय येणार, या ठिकाणी फक्त युनिट्स लिहा. ओके. सो आपण एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड केल्या. एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड केल्या. नेक्स्ट एरिया अँड पेरिमीटर सुद्धा फाइंड केलेला आहे. एक्स अँड वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 12, वाय इज इक्वल टू 8, एरिया इज इक्वल टू 640 square units and perimeter is equal to 112 units. Okay. Next example third. Example third. The sum of the father age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. Find their present age. So let present age आपल्याला फाइंड काय करायचं आहे, present age. So therefore the present age, let the present age of father be X year and the son's present age be Y years. आपण काय कन्सिडर केलंय, फादरचं प्रेझेंट एज X इयर आहे अँड सनचे प्रेझेंट एज Y इयर आहे. ओके. सो नेक्स्ट अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन इज द सम ऑफ द फादर, सम म्हणजे ऍडिशन, सम ऑफ द फादर एज इज X अँड हिज सन इज, ओके, अँड हिज सन इज 70. म्हणजे फादर आणि सनचं एजची आपण ऍडिशन केली तर किती येते, 70. सो X प्लस वाय इज इक्वल टू 70 झाली इक्वेशन 1. हे आपल्याला इक्वेशन 1 मिळाले. नेक्स्ट सेकंड कंडिशन, फ्रॉम दी second condition, we double age of his father, फादरचं एज किती आहे, X, डबल केल्यानंतर किती होईल, 2X. ओके, 2X. नेक्स्ट ऍड केलं आपण, ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, एज किती आहे, सनचं एज किती आहे, Y. सो 2X प्लस Y किती होते, 95. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्हाला
समजलं असेलच. आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. प्लस वाय सेम साइन आहे, तो सबस्ट्रॅक्ट करणार आपण. तो सबस्ट्रॅक्टिंग ओके. पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करा. द सम ऑफ फादर एज अँड टॉईज द एज ऑफ हिज सन. ओके. इक्वेशन 1 आपल्याला चेंज करावं लागेल. सम ऑफ एज इज फादर इज एक्स, टॉईज द एज ऑफ हिज सन. सो ओके, या ठिकाणी काय 2y. सॉरी, आपण चुकून काय लिहिलं होतं, y लिहिलं होतं. टॉईज म्हणजे डबल. सो 2y इज इक्वल टू 70. ओके, फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशन, वी डबल द एज ऑफ हिज फादर. डबल मीन्स फादरचं एज किती आपण कन्सिडर केलंय, एक्स. डबल किती होईल, 2x. ऍड इट म्हणजेच प्लस इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज किती आहे, y. सो 2x प्लस y इज इक्वल टू 90. ओके, आता करेक्ट आहे. सो इक्वेशन 1 and 2. आता आपल्या इथे एक्सचे कोएफिशियंट इक्वल आहेत का, नाही. वायचे कोएफिशियंट इक्वल आहेत का, वायचे कोएफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. म्हणजेच आपल्याला एक्स किंवा वायचे कोएफिशियंट इक्वल करावे लागतील. सो आपण या ठिकाणी वायचे कोएफिशियंट इक्वल करूया. या ठिकाणी 2 आहेत, म्हणजेच आपल्याला इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2. So 2 into 2x 4x, 2 into y 2y, 2 into 95. 2 into 95 किती होतील बघा, चेक. 2 ने 95 ला मल्टिप्लाय करा. 2 into 5 10, 2 into 9 18 plus 1 19. So 190. Suppose this equation third. प्लस 2y प्लस 2y, कोएफिशियंट इक्वल आहेत. साइन पण सेमच आहे. आणि साइन सेम असेल तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. आपण 3 मधून 1 काय करतोय, मायनस करतोय. ओके, सो 4x प्लस 2y is equal to 190. 4x plus 2y is equal to 190. Equation 1 is x plus 2y is equal to 70. आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. सेकंड इक्वेशनचे साइन काय होणार, चेंज होणार. x साइन काय झालं मायनस, 2yचं काय झालं मायनस, 70चं पण काय झालं मायनस. ओके, 4x minus x, 4x minus 1x is 3x. Plus 2y minus 2y get cancelled is equal to 0. To 120. Okay, 3x is equal to 120. So therefore x is equal to 120 divided by 3. So x is equal to 3 1s are 3 4s are and ha 0. So x is equal to 40. X is equal to 40. Next, substitute or place x is equal to 40 in equation 1. Equation 1 is x plus 2y. X plus 2y is equal to 70. X is 40 plus 2y is equal to 70. So therefore 2y is equal to 70 minus 40. 2y is equal to 30. 2y is equal to 30. Therefore y is equal to 30 divided by 2. 2 ने divide करा. So y is equal to 15. Y is equal to 15. x ची व्हॅल्यू फाइंड केली, y ची व्हॅल्यू फाइंड केली. x means age of father. Y means age of his son. So therefore the father's present age is 40 years and the son's present age is 15 years. ओके, सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधील
एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2 आणि एक्झाम्पल 3 सॉल्व्ह केलेले आहे. रिमेनिंग एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.